आणि हे आवरं मोठं खंब ते आज काय उलट पालट करतील आणि मग काय आखाड साजरा करतील. आणि हा याच्यासाठी आखाडासाठी हे कोकणचे बाले सगळे एकत्र आले आणि हे एकत्र गाडी पुढच्या आणि हे पुढच्या पिकअप मध्ये सगळं भाजीचं सामान लोड केलेलं आहे. आणि ही गाडी सगळी या 2-3 गाड्या सगळ्या या कोकणच्या सगळ्या गाड्या या भोरच्या दिशेने चाललेल्या आहेत. आणि या भोरच्या दिशेने जाताना आता समोर वाघजाईचं दर्शन घेतील आणि हे आपल्या शिंदेवाडीचं वाघजाईच्या देवीचं दर्शन घेऊन सगळेजण पुढे जातील. आणि 10 किलो बकराचा मतदान आणि कोंबडं आणलेलं आहे. आणि कोंबडं हे सगळे 2-2, 3-3 किलोचं कोंबडं आणि हे कापून आज खाऊन हागून राग करतील हे कोकणचे वाले. आणि जाता जाता सगळ्यांना सांगतो हे कोकणचे बाले सगळे एकत्र आले ते फक्त आखाडासाठी, असं काही एकत्र येत नाही. आणि हे एकी फक्त आकारासाठी दाखवले आणि असं एकत्र येऊन हा असा जोरात उत्सव साजरा करतायत. आणि हा असा हिवरागार निसर्गरम्य असा हिवरा झालेला सगळीकडं गावात 4 कापाई झाली आहे. आणि हे गुराढोरात सरतील असा गावात वाढलाय. आणि ह्या गवतात पुढं वालत पाणी आहे. पाण्यात ही सगळी कोकणचं बाले हे वालत बसतील आणि काय आपली मजा करतील. आणि हे आमचं गाडीवालं 2 गाडीवाला आहेत ते काय आज काय गाडी बाजूला लावून आलटी पलटी होतील. हे आवरं मोठं असं खंब आणले, बिअरचा बॉक्स आणले आणि पाण्याचं जार आणले 4-5 20 लिटरचं आणि गॅस स्टोव बीट सगळं सामान आणले. आणि आज हे कोकणकर सगळे एकत्र येऊन हा भोरच्या दिशेने जाऊन आणि काय म्हणतात ना पावसाच्या मिरगाच्या पावसाच्या अगोदर कसं राखण द्यायची पद्धत आहे त्या पद्धतीने आज सगळं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि आयोजक आमचं कोकणचं सुधीर कांगणे ते भावी सरपंच आहेत त्यांनी सगळं हा नियोजन केलेलं आहे. आणि आम्हाला हा नियोजन आवडला. आता पुढं मला वाटतं स्टॉक घ्यायला हे सोनल वाईन्स म्हणून आहे तिथं काय थांबणार आहे आणि मला वाटतं काय अजून खंड घेणार आहेत. आणि फुकणी पण तर आमच्या सिद्धीची कदम त्यांनी पण फुकण्या घेतलेल्या आहेत 2 बॉक्स फुकण्या आहेत. आणि आज काय जाल धूर सगळं एकत्र होणार आहे. आणि मग अशा